सन्माननीय व्यासपीठावर विराजमान वंदनीय सर्व पाहुणे, उपस्थित सर्व वृक्षमित्र, जास्त वेळ मी घेणार नाही, आपला साधारण 10 मिनिटं बोलतो. मी येवलेला असतो. येवलेला माझी शाळा आहे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, आणि त्याच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यालय एरंडगाव, ते या शाळेमध्ये मी काम करतो गेले 25-26 वर्षापासून. म्हणजे जेव्हापासून मी बाबासाहेबांशी कनेक्ट झालो, तर हे शक्य आहे का एवढं सगळं काम या वृक्षवेध या टीमने केलेलं आहे. मला जर असं वाटतं की आजूबाजूला आपण बघतो की कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये हे सत्ययुगाचं वातावरण कसं काय तयार झालं, हा मोठा मला पडलेला प्रश्न आहे. कारण अंजनापूरला आल्यानंतर मला अंजनापूर हे गाव वाटत नाही, तर ते स्वर्ग वाटतं. आणि या स्वर्गामध्ये राहणारे हे सगळे जी माणसं आहेत, ते खरंच नशीबवान आहे की ज्यांना बाबासाहेबांसारखा टीम लीडर माणूस मिळाला, आणि त्यांनी जे काम उभं केलेलं आहे ते खरंच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. आम्ही गेले 46 वर्षापासून आमची संस्था आहे. आम्ही शाळेमध्ये प्रत्येक मुलाला एक झाड लावायला कंपल्सरी करतो, आणि त्या झाडाला जपण्याची, त्या झाडाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर देतो, आणि त्याचे फीडबॅक घेतो. 46 वर्षापासून प्रत्येक मुलगा हा झाड लावतो. पण आमचं जे काम होतं ते शाळेपुरतं मर्यादित होतं, आणि मुलांना आम्ही त्या झाडाचे मार्क्स देतो. त्यामुळं मुलांमध्ये झाड लावण्याची जी इच्छा आहे ती एवढी जबरदस्त आहे. आणि 2021ला जेव्हा आम्हाला अंजनापूर यांच्या कामाबद्दल कळालं आणि आम्ही यांच्याशी कनेक्ट झालो, त्यानंतर आम्ही शाळेच्या बाहेर पडलो. पुढची 2 वर्ष 2021 आणि 2022 मध्ये वृक्षवेध टीमचा जो उत्साह आम्ही बघितला, 2 वर्ष ते आमच्या गावात आले, त्यांनी स्वतः झाडं लावली. आम्हाला झाड लावायची संधीच नाही मिळाली, पूर्ण काम त्यांनी केलं. हे सगळं बघितल्यानंतर आमच्या गावातले लोक सुद्धा भारावून गेले. दुसऱ्या वर्षी तर ते बस घेऊन आले होते, आणि बाबासाहेब मला म्हटले की लिस्टमध्ये नावं जास्त झाले, आम्ही ते सिलेक्ट करून लोक घेऊन आलो. म्हणजे एवढा उत्साह झाड लावण्याबद्दलचा, तर हे अतिशय भारावून टाकणारी गोष्ट आहे. आपण बघतो की कुठलं मंदिर बांधायचं असेल तर एवढी वर्गणी जमा होती, पण झाड लावायला आम्ही जेव्हा लोकांकडे जातो ते म्हणतात नाही, मागच्या वर्षी दिले होते पैसे तुम्हाला, या वर्षी नाही, आमची काही तरतूद नाही आहे पैशांची. म्हणजे या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये हे सगळं काम करणं हे किती अवघड आहे हे आम्हाला जाणवायला लागलं. आणि 11 वर्षामध्ये हे म्हणजे तावून सुलाखून सगळेजण बाहेर पडलेले आहे. आणि साहेबांनी जसं म्हटलं की त्याची पुस्तिका छापली पाहिजे, तर हे खरंच आमच्यासाठी किंवा ज्यांना हे काम करायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक असेल. दुसरा एक किस्सा सांगावासा वाटतो की आमचे बंधू जे आहे क्रांती कानडे, ते फिल्म डायरेक्टर आहे. पुण्यामध्ये त्यांच्या प्लॉटच्या बाजूला पोलीस कॉलनी आहे, आणि पोलीस कॉलनीचं तुम्हाला माहिती असेल की ती जागा रिकामी पडलेली असते, तिथे तिचा वापर नसतो. तर ऑलरेडी तिथे एवढी घाण होती, आणि ती सगळी घाण स्वच्छ करून तिथे माती टाकून कमीत कमी 1000 झाडं क्रांतीदारांनी लावले. ते झाडं व्यवस्थित वाढले. त्यानंतर पोलीसची टीम आली आणि ते झाडं कापायला सुरुवात केली, आणि आमच्या क्रांतीदारांचे त्यांचे वाद झाले, आणि त्यांनी पोलिसांवरच पोलीस कंप्लेंट केली की हे झाड तुम्ही तोडू शकत नाही.
आणि जेव्हा वाद झाले तर सांगायला वाईट वाटतं की पोलिसांनाच माहिती नाही की झाड तोडणं हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे, हा कायदाच माहिती नव्हता त्यांना. आणि मग त्याच्यावर एक चित्रपट तयार केला त्यांनी, पीपल ट्री म्हणून तो चित्रपट आहे, तो यूट्यूबला तुम्ही बघू शकता. तर पुण्याचे जे वृक्षमित्र आहे भारत जैन, त्यांच्यावर तो आधारित चित्रपट आहे. आणि मग त्याच्यामधून लोकांना प्रेरित केलं गेलं की झाड हे कापणं हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे. तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये या झाडाबद्दलचे जे काही कायदे आहेत, आता झाड लावताना किती अडचणी येतात. आता हे मी त्याच्यातून जातोय, 5 वर्षापासून आम्ही 151 झाडं दरवर्षी लावतो आणि प्रत्येक झाड लावताना एवढ्या अडचणी येतात. आणि त्या अडचणी आल्यानंतर माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु मी जेव्हा बाबासाहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमकडे त्यांना आठवतो आणि म्हणतो नाही आपल्याला पुढे जायचंय. तर हे काम आमचं 5 वर्षापासून आम्ही करतो आहोत आणि त्याचं पूर्ण श्रेय हे अंजनापूर यांच्या जी टीम आहे, वृक्षवेध टीम आहे, त्या पूर्ण टीमला जातं. आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा आमची झाडं शेजारच्या गावातली लोक बघतात ते मला येऊन म्हणतात सर आमच्या गावातही झाडं लावायचे, तर काय करायला पाहिजे. तर मग आजूबाजूचे गावं सुद्धा ते आता हळूहळू कनेक्ट होत आहे. तर हे काम सोपं नाही आहे, पण सांगायला आवडेल की इथे स्पर्धा नाही आहे, कारण स्पर्धेत कोणी नाहीच आहे. तर एवढा आनंद मिळतो. आमचे मित्र आलेले डॉक्टर अलंकार गायके, त्याच्यानंतर दिनेश दातरक सर आलेले आहेत, हे सुद्धा यांच्या आम्ही बरोबर सगळेजण आम्ही काम करतो. डॉक्टर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचंही फार मोठं वृक्ष लागवडीमध्ये काम आहे. त्यांना फक्त मी एक शब्द टाकला, ते सकाळीच तयार झाले आणि लगेच निघाले या कार्यक्रमाला. तर या ठिकाणी मला माझं मत मांडण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी वृक्षवेध टीमचे आभार मानतो. आणि एक छोटीशी कविता आहे 1 मिनिटाची, की झाड लावताना एवढा त्रास होतो पण त्या झाडाला किती त्रास होतो हे या कवितेतून मांडलेलं आहे. सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं, सोपं नसतं झाड होणं. सूर्य डोई घ्यावा लागतो, सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कोणी सावली मागतो, बसेल त्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं, सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं, सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं, सोपं नसतं झाड होणं. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही, तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही, घाव दिले कोणीतरी रडता येत नाही. सोपं नसतं ओठ शिवून सगळं सोसत जाणं, सोपं नसतं ओठ शिवून सगळं सोसत जाणं, सोपं नसतं झाड होणं. नव्यासाठी जुनं निमूट सांडून द्यावं लागतं, नव्यासाठी जुनं निमूट सांडून द्यावं लागतं, ऋतू ऋतू म्हणेल तसं जगून घ्यावं लागतं, सोपं नसतं झाड होणं. सोपं नसतं आयुष्याचं खोल गाडून घेणं, सोपं नसतं आयुष्याचं खोल गाडून घेणं, सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं. धन्यवाद.